आतापर्यंतच्या पार्ट मध्ये आपण शिकलो असेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याच्यात आपण पाहिलं युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. क्लियर. आज आपण सुरुवात करत आहे सेक्सुअल रिप्रोडक्शनला. क्लियर. ते खास करून होते मल्टीसेल्युलर मध्ये. व्यवस्थित लक्ष द्या. सेक्सुअल रिप्रोडक्शन याचं पहिले इंट्रोडक्शन पाहू. हे कशा प्रकारे काम करते, बरोबर, कोणती सेल डिव्हिजनची प्रोसेस चालते, किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. सर्वात महत्त्वाची स्टेप, दोन पॅरेंट इथे इन्व्हॉल्व असल्यामुळे ह्या प्रोसेसला म्हटले जाते बाय पॅरेंटल. हियर टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. वन इज मेल पॅरेंट अँड वन इज फिमेल. दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असल्यामुळे या प्रोसेसला, या प्रक्रियेला म्हटले जाते बाय पॅरेंटल प्रोसेस. इथपर्यंत क्लियर आहे. ही जी प्रोसेस आहे ही मिओसिसच्या सेल डिव्हिजनने होते. तुम्ही पाहू शकता ॲनिमल मध्ये दोन पॅरेंट, प्लांट, बर्ड्स किंवा ह्यूमन, कुठेही जर पाहाल तर दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. वन इज मेल अँड सेकंड वन इज फिमेल. क्लियर. इथपर्यंत बाय पॅरेंटल म्हटलं जातं. ही प्रोसेस होते मिओसिस. पहिले जरा व्यवस्थित मिओसिस प्रोसेसला समजून घेऊ. इट इज द प्रोसेस इन विच हाफिंग द नंबर ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोमची संख्या हाफ करण्याची प्रक्रिया आहे. 2n to n takes place resulting in the formation of diploid zygote. झायगोट बनतो कसा? डिप्लॉइड. क्लियर. सर्वात पहिले क्रोमोझोमची संख्या असते 2n, ती होते हाफ आणि बनते n आणि बनतो एक काय तर सॉरी माझं सांगताना चुकलं. मिओसिस प्रोसेस मध्ये होते. रिपीट करतो. इट इज द प्रोसेस इन विच हाफिंग द नंबर ऑफ क्रोमोझोम्स 2n to n ही होते, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स. ऍक्च्युअल मध्ये काय होते, 2n सेल पासून 4 हॅप्लॉइड गॅमेट्स बनतात. गॅमेट हे दोन प्रकारचे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. 2n सेल कन्वर्ट होते n ला आणि बनतात 4 हॅप्लॉइड गॅमेट्स. पर्यंत लक्ष द्या. आता ही प्रक्रिया होते कशी, याच्यामध्ये तुम्हाला दिसतात 2n कंडिशनला ही पॅरेंट सेल आहे, दॅट इज द डिप्लॉइड कंडिशन. सर्वात पहिले होईल मिओसिस ने सेल डिव्हिजन, रिडक्शन डिव्हिजन आणि होते मिओसिस ने आणि बनतात दोन सेल. याच्या मदतीने बनतील दोन सेल. एक क्रोमोझोम ह्या सेल मध्ये, एक क्रोमोझोम खालच्या सेल मध्ये. पहिले होते ते 2n कंडिशनला, आता काय बनले n. आता एवढं झाल्यानंतर आता होईल एक्झॅक्टली मायटोसिस. काय होईल? मायटोसिस. सर्वात पहिले याची कॉपी तयार होईल, डीएनए कॉपीइंग ज्याला म्हणतो आपण, आणि ही प्रोसेस होते मायटोसिस ने. डीएनए कॉपी आणि प्रोसेस होते मायटोसिस. या क्रोमोझोमची एक हुबेहूब कॉपी बनेल आणि किती क्रोमोझोम झाले? 2. याची हुबेहूब कॉपी बनेल, किती क्रोमोझोम झाले? 2. n आता बनतात 2n. आता याच्या पुढे सुद्धा सेल डिव्हिजन होईल. याच्यापासून बनतील 2 आणि खाली बनतील 2. क्लियर. आणि याच्यात क्रोमोझोमची संख्या n n n n. एका पॅरेंट सेल पासून ऍट द एंड जर विचार केला तर मला 4 हॅप्लॉइड गॅमेट बनताना दिसले. किती हॅप्लॉइड गॅमेट? 4. फायनली हे हॅप्लॉइड गॅमेट झाले. ही आहे टोटल मिओसिस प्रोसेस जी सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होते. पहिला पार्ट, एक पॅरेंट सेल डिवाइड होते 4 हॅप्लॉइड सेल्स मध्ये. इथपर्यंत समजलं? काही डाऊट आहे इथपर्यंत? आता येऊ पुढे. जर या प्रोसेसला मी डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलं तर सर्वात आधी ते रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये होते, याला तुम्ही जर्म सेल पण म्हणू शकता. डायग्रामच्या बेसिसवर मी जर याला रिप्रेझेंट केलं तर कसं करता येईल? पॅरेंट सेल 2n कंडिशनला ही डिवाइड होईल मिओसिस ने, बनेल 2 सेल. आता होईल डीएनए कॉपी, बनतील परत हुबेहूब सेम क्रोमोझोम आणि मग ते जाऊन डिवाइड होतील 2-2 मध्ये. तर याचे 2 आणि याचे 2. किती गॅमेट्स बनले? 4. कसे बनले? हॅप्लॉइड. ती सेल कशी होती? डिप्लॉइड. पॅरेंट सेल डिप्लॉइड आणि बनले आपले 4 हॅप्लॉइड गॅमेट्स. हे एका प्रकारे डायग्रामच्या बेसिसवर रिप्रेझेंटेशन कोणाचं? दिस इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन जे होते मिओसिस. ऍक्च्युअली मिओसिस असलेल्या थोडा याच्यात काय असतात? मायटोसिस. आता येऊ पुढे. फर्टिलायझेशन म्हणजे काय? जेव्हा मेल गॅमेट फ्यूज करतो फिमेल गॅमेट सोबत, व्हेन द मेल गॅमेट फ्यूजेस विथ फिमेल गॅमेट आणि बनतो एक झायगोट जो की असतो डिप्लॉइड. बनतो एक झायगोट जो की काय असतो? डिप्लॉइड. या प्रक्रियेला म्हणतात फर्टिलायझेशन. इट इज द प्रोसेस इन विच मेल गॅमेट फ्यूजेस विथ
resulting in the formation of diploid zygote. It is the process in which male gamete fuses with female gamete and resulting in the formation of a diploid zygote. या प्रक्रियेला म्हणतात zygote. diploid कसा बनत असेल? गॅमेट तर हॅप्लॉइड असतात. चला आता एक नजर ठेवू. मेल पॅरेंट, फिमेल पॅरेंट असं एक जर इमॅजिन केलं तर क्रोमोझोमची संख्या 2n कंडिशन, क्रोमोझोमची संख्या 2n कंडिशन दोन्ही केसेस मध्ये आहे. इथं होईल सेल डिव्हिजन. या डिप्लॉइडचे बनतील हॅप्लॉइड. समजा हा बनला मेल गॅमेट n कंडिशनला, हा झाला हॅप्लॉइड. सेम प्रक्रिया इथं होईल. फिमेल गॅमेट हा सुद्धा बनला हॅप्लॉइड. क्लियर? हा n हॅप्लॉइड, हा n हॅप्लॉइड यांचं होईल फ्युजन आणि बनेल एक झायगोट. एक या तिकडून येत आहे, एक या ह्या साइडने येत आहे. याच्याकडे झाले 2n क्रोमोझोम. हा हॅप्लॉइड, हा हॅप्लॉइड. दोन हॅप्लॉइड एकत्रित आल्यावर बनलाय डिप्लॉइड. दॅट इज द झायगोट अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. पहिले बनतात गॅमेट्स, मग होते फर्टिलायझेशन, त्यात बनतो झायगोट आणि देन हा झायगोट हळूहळू डेव्हलप होतो. अशा प्रकारे कंप्लीट होते हे सेक्शुअल रिप्रोडक्शन. क्लियर इथपर्यंत? सेक्शुअल रिप्रोडक्शनचा इम्पॉर्टन्स जरा समजून घेऊ. दॅट इज द सिग्निफिकन्स. आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा हा इम्पॉर्टन्स पार्ट पाहिला. इम्पॉर्टन्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन काय होतं त्याच्यामध्ये आठवत असेल तुम्हाला? फर्टिलिटी मेंटेन राहते, ॲनिमल एक्सटिंक्ट होण्यापासून वाचतात. अशाच काही प्रकारचे इम्पॉर्टन्स याचा आहे, कारण हे एका प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. इथं काही गोष्टी अलग मिळतात, त्या जरा नोटीस करू पहिले आणि समजण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये दोन अलग अलग पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहेत. दोन अलग अलग पॅरेंट इन्व्हॉल्व, वेगवेगळे पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहेत. Since there is a fusion of two germ cell from two different individuals, दोन different individual म्हणजे दोन वेगवेगळ्या पर्सन कडून दोन वेगवेगळ्या जर्म सेल येतात. ह्या दोन वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मधून येणाऱ्या जर्म सेल मुळे तुम्हाला काय दिसते? व्हेरिएशन. परत ऐका, दोन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत, यांच्याकडून दोन वेगवेगळ्या जर्म सेल येतील, यांचं होईल फ्युजन. ह्या सेपरेट पर्सन कडून येणाऱ्या जर्म सेलच्या व्हेरिएशन. आपल्याला तिथे काय दिसेल? व्हेरिएशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, सगळं काही त्याच्याच बॉडीतून येतं. व्हेरिएशन दिसते का त्याच्यात? व्हेरिएशन इज ॲब्सेंट इन असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हिच इज प्रेझेंट इन सेक्शुअल. व्हेरिएशन आपल्याला याच्यामध्ये दिसते. आता पाहू व्हेरिएशनचे फायदे काय. व्हेरिएशन मुळे आपल्याला दिसते खूप सारी व्हरायटी आणि डायव्हर्सिटी, विविधता. ॲनिमल तुम्ही एकाच क्रिएचरच्या ग्रुप मध्ये पहा, तुम्हाला डायव्हर्सिटी दिसेल, व्हरायटी दिसेल. या इन्सेक्ट मध्ये पाहाल तुम्ही तर तुम्हाला बऱ्यापैकी बॉडी पॅटर्न, कलर आणि स्ट्रक्चर मध्ये व्हरायटी दिसेल. हे कशामुळे पॉसिबल आहे? परत एकदा समजू व्हेरिएशन काय येते. दोन सेपरेट इंडिव्हिज्युअलच्या दोन जर्म सेल इन्व्हॉल्व होत असल्यामुळे दिसते व्हेरिएशन. व्हेरिएशनचा फायदा काय? व्हेरिएशन मुळे दिसते आपल्याला व्हरायटी आहे. एक आणखी बेनिफिट आहे, हे जे व्हेरिएशन आहे हेच त्या ऑर्गॅनिझमला बदलत्या एन्व्हायरमेंट सोबत अडॉप्ट करण्याचा चान्स देतो. म्हणजे काय? जसं की इथं जे काही सडन चेंजेस होतील एन्व्हायरमेंट मध्ये, इथं जे काही सडन चेंजेस होतील एन्व्हायरमेंट मध्ये, त्या चेंजेसला तो ऑर्गॅनिझम अडॉप्ट करू शकला पाहिजे, ऍडजस्ट करू शकला पाहिजे. हे सगळं पॉसिबल आहे कोणामुळे? व्हेरिएशन मुळे दिसते व्हरायटी अँड डायव्हर्सिटी. पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट हा की व्हेरिएशन मुळे पर्सन किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय दिसतात आपल्याला? त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटला अनुसरून तो काही आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करेल, सिच्युएशनला अडॉप्ट करेल आणि अशा करण्यामुळे सर्वायवल कुठे ना कुठे काय होईल? इझी. क्लियर? हा झाला एक बेनिफिट कोणाचा? व्हेरिएशन. व्हेरिएशन समजलं ना काय आहे? त्याचे दोन फायदे आपण आतापर्यंत डिस्कस केले. इट हेल्प्स टू प्रिव्हेंट कंप्लीट एक्सटिंक्शन ऑफ एनिमल अँड प्लांट स्पीसीज. विचार करा, स्वतः तो चेंजिंग एन्व्हायरमेंट सोबत अडॉप्ट करू शकला. याचा अर्थ त्या बदलत्या वातावरणात तो स्वतःला जगवू शकला. म्हणजे एक बेनिफिट हा झाला की नाही, की जो जर तो ऍडजस्ट करू शकला नसता तर होऊ शकते त्याचा मृत्यू झाला असता आणि तो एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आला असता. बट चेंजिंग कंडिशनला अडॉप्ट करू शकल्यामुळे काय झालं? तो सर्वायवल आपलं पूर्ण करेल, त्याचा सर्वायवल कुठे ना कुठे इझी होईल आणि ह्या होण्यामुळे त्याचं कंप्लीट एक्सटिंक्शन, तो पूर्णपणे करून गायब होण्यापासून तो त्याचा बचाव. क्लियर आहे? पॉइंट इथपर्यंत सगळा समजला?